नमस्कार, मी अरविंद अपाले, हिंदुस्तान न्यूज दर्शन परतवाडा या यूट्यूब चॅनल करून मी आज बोर्डी या गावामध्ये आलेलो आहे। आणि बोर्डी हे गाव सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या खूप विकसित आहे। कारण 2 दिवसापूर्वीच बोर्डी येथील मी डॉक्टर अंबाळकर यांनी निर्माण केलेल्या स्मशानभूमीचा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केला। मित्रांनो, मी आज बोर्डी येथील श्री संत गजानन महाराज वृद्धाश्रम या ठिकाणी आलेलो आहो। आणि या ठिकाणी जे वृद्ध आलेले आहेत त्या वृद्धांची अवस्था आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहो। या समाजामध्ये, या टेक्निकल युगामध्ये आज वृद्धाश्रम निर्माण होणं हे अत्यंत दुःखाची बाब आहे। वृद्धाश्रम निर्माण का होतात याचं संशोधन आपल्याला करायचं आहे। आणि हे वृद्धाश्रम निर्माण व्हायला नको। होती कन्यापुत्र असे गे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, या साधुक्तीनुसार वृद्धाश्रम हा समाजाला मिळालेला एक फार मोठा शाप आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आलेला आहो। या ठिकाणी संस्थेचे व्यवस्थापक संजय शहाकार आलेले आहेत। मी त्यांना 2 मिनिटं आपली मुलाखत घेतो। सांगा, हे वृद्धाश्रम कधीपासून निर्माण केलं तुम्ही या ठिकाणी? या वृद्धाश्रमला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे। अच्छा। आमच्या श्री संत गजानन बुद्ध सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री सचिनजी मेटकर आहेत, हां, पुण्याचे। हां। आणि हे जागा रितेशजी काशीकरनं दान दिलेली आहे। किती आहे जागा? हे जागा आहे 1.25 एकर आहे। 1.25 एकर आहे म्हणजे 20 गुंठे। हां हां 20 गुंठे जागा दान दिलेली आहे। अच्छा। त्याच्यात हे आश्रम सुरू केलेला आहे। बरं। आणि संस्थाच पूर्ण हे कामकाज पाहते। म्हणजे श्री गजानन महाराज शेगाव संस्थान नाही, पुण्याची संस्था आहे। पुण्याची संस्था आणि तेच ते सर्व कामकाज तिथून पाहतात। अच्छा। आणि मी इथं देखरेखीचं पूर्ण काम। तुम्ही अचलपूरचे आहे? मी अचलपूरचा। मला वाटतं या ठिकाणी नवीन बांधकाम सुद्धा होत आहे, बरोबर आहे? आणि हे बोर्डी का निवडलं तुम्ही वृद्धाश्रमासाठी? कारण का ते दानकर्त्याची शेती जी होती ती इथेच घेतलेली असल्याच्याने त्यांनी दान दिली। अच्छा, त्या दानकर्त्याचं नाव काय आहे? रितेशजी काशीकर। रितेशजी काशीकर अचलपूरचे आहे। अचलपूर, त्यांचं आपण अभिनंदन करूया। अभिनंदन। ठीक आहे। अच्छा, या वृद्धाश्रमात किती सध्या वृद्ध आहेत? सध्या वृद्ध 5 आहेत। 5 आहेत। तर किती वर्ष झालं? 1 वर्ष। 1 वर्ष झालं। या वृद्धाश्रमाची माहिती समाजाला व्हावी या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। हिंदुस्तान न्यूज दर्शन कडून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। चला आपण वृद्धांची अवस्था जाणून घेऊया। काकू नमस्कार। 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 आपण कुठून आलेला आहात? मी घड्या सांगून आलेली आहे। घळा सांगवा। तुमचं नाव काय पूर्ण? माझं गंगूबाई प्रल्हादराव चापकी। चापकी। किती मुलं आहेत तुम्हाला? एकच आहे। काय नाव आहे त्याचं? दशरथ। अच्छा, शेती आहे का घरी? काहीच नाही। बरं, तुमच्या वृद्धाश्रमात का आले तुम्ही? काय समस्या आहे तुमची? सुनीच्या रागावर आली मी। सुनीच्या रागावर? हा। तिने तुम्हाला ट्रीटमेंट चांगली दिली नाही का? नाही। का कोणती काय त्रास दिला तिने? तिने मला मारठोक काढून दिलेला आहे। अच्छा, घरून? हा, घरून। किती वर्षापासून? आता या 2-4 महिन्यात झाले। अच्छा, लग्न होऊन किती वर्ष झाले मुलाचं? तरी 14-15 वर्ष झाले। अच्छा, तुमचं आता घरी पटत नाही? नाही। तुम्हाला आता सहारा नाही? नाही। तुमचे पतीचं पतीचं निधन झालं। अत्यंत वाईट अवस्था आहे तुमची। परंतु श्री गजानन महाराज वृद्ध सेवा आश्रम बोर्डी या संस्थेने तुम्हाला तारलेला आहे। तुम्ही आता इथेच राहत आहे, तुमची सगळी सोय इथं आहे। तुम्ही समाजाला काय संदेश देता? आता संदेश तर काही समजत नाही। संदेश काय द्यावा आता? देवा काय सांगू शकता समाजाला तुम्ही? समाधानकारक चांगली आहे। तुम्ही समाजाला काय सांगू शकता? चांगला आहे बा। हां, आम्हाला इथं करमणूक राहिलं। अच्छा, इथं आपलं म्हणजे आता तुम्हाला आजन्म इथंच राहायचं आहे? हो। ठीक आहे। हां, काय आहे काकू तुमचं नाव? पंचफुलाबाई। कुठले आहे तुम्ही? चमक सुराळेची आहे। अच्छा, का आले इथं? ते लाईन पोरग 2 पोरं आहे मला। हां, लाईन पोरग दारू पिते। अच्छा। त्याच्या रागावर आली मी। अच्छा, दारू आश्रमात गेल्यानं काहीतरी फरक पडेल त्याच्या डोक्यात। म्हणजे तुम्हाला घरची ट्रीटमेंट बरोबर नाही आहे? घरी चांगलं आहे। एकच मुलगा आहे का तुम्हाला? 2 आहे। पण ते दोन्ही वागवायला तयार नाहीत? नाही, दोन्ही वागवत। मग इथं येण्याचं कारण काय? राग आली त्याच्या दारूच्या। म्हणजे मुलं दारू पितात का दोन्ही? तो एक पेते लाईना। त्याचं नाव काय? ज्ञानदीप।
ज्ञानदीप पारिशे. हो. आणि तो तुम्हाला ट्रीटमेंट काय मारलं वगैरे का तुम्हाला? नाही नाही अच्छा. तो असा तुम्हाला या वृद्धाश्रमाला काय वाटते? चांगलं वाटते. चांगलं वाटते. इथं सोय वगैरे आहे सगळी. हां, तुमचं नाव काय काकू? मांगे हां, मांगे परभा मांगे परभा मांगे मांगे. कुठले आहे तुम्ही? मुकिनपूर. मुकिनपूर. काहून आले तुम्ही इथं? मला कोणीच नाही. अनाथ आहे तुम्ही? हो अनाथ. इथं कधीपासून आहे? मी 12 महिने झाले. 12 महिने झाले. हो आणि तुम्हाला इथंच राहायचं आहे? इथंच राहते. इथं तुमचं दैनंदिन काय सकाळपासून काय चालतं? काय अंग धुणं पाय धुणं हां, आणि आपलं जेवण करणं जेवणा खावण्याची सगळी व्यवस्था आहे. झोपणं. संस्थान खूप चांगलं आहे. हो पण तुम्हाला असं वाटतं का वृद्धाश्रम असले पाहिजे? नाही. मग तुम्ही काय संदेश द्याल समाजाला? मग आता काय करा. समाजाला काय संदेश देऊ शकता तुम्ही? आता आम्ही इथं अनाथलं हाव म्हणून आलो का नाही. हां, अनाथलं हाव म्हणून आलो का नाही. हो हा हो. कोणी नाही. हां, तुम्हाला मुलं नव्हते का? काहीच नाही. बुडाई 12 महिन्यातच मेला. हो का? त्यापासून माया मुकिनपुरात हाव मी. आता या पायाच्यानं झालं नाही मागून हा. यावं लागलं मला असं. अच्छा, पायाच्यानं होत नाही तुमच्या? नाही. हा पाय अपंग आहे तुमचा? हो ना. अरे राम राम. पाय आणि ह्या लोकांनी तुम्हाला तारलं. तारलं. हे लोक खूप देव म्हणून आहेत तुमच्या जीवनामध्ये. माया गावही मस्त आहे पण आता काय मजबुरी आहे आपली. आपल्याला कोण देणार आहे पाणी? स्वतःच तर नाही देऊ शकत पोरगो पाणी. बरं, तुम्हाला असं वाटते का हे समाजाला वृद्धाश्रम असणे कीड आहे म्हणून? नाही समाजाला कीड नाही आहे? आहे की मग? पण आता काय करावं? उपाय नाही ना त्याला. आता तुम्ही मग हे कीड नष्ट करण्यासाठी तुमच्याजवळ काही विचार आहेत का? 2 वाक्य बोलू शकता का हे समाजातली कीड नष्ट होण्यासाठी? नष्ट होण्यासाठी तर मग कमी करावं लागते. हे काय? हे झालंच नाही पाहिजे असं. वृद्धाश्रम झाले नाही पाहिजे नाही. म्हणजे होती कन्यापुत्र असे सात्विक. हा लहानपणापासून जर आपल्या अपत्यांना संस्कार जर मायनं केले तर हे दिवस आपल्याला पाहायला मिळणार नाही. हां काका, हां बोलता नाही येत का तुम्हाला? कुठून आले तुम्ही? शिरखेडवरून. कधीपासून आले? कधीपासून? 12 वर्ष झाले. पाय तुमचा पाय गेला काय पूर्ण? अच्छा अच्छा अच्छा. तुम्हाला जेवण वगैरे व्यवस्थित करता येते? बोलता येत नाही? मग औषध चालू आहे का तुम्हाला? यांना औषध चालू आहे का? औषध चालू आहे. इथं कसं वाटते तुम्हाला? चांगली आहे तुम्ही? खूप मस्त आहे. काकू कुठून आले तुम्ही? हे पकडा हाती माईक. मी अचलपुर. अचलपुरातून. बरोबर पकडा माईक. कधीपासून आले इथं? आता इथं साई आले मला आता 5-6 महिने झाले. समजा 5-6 महिने झाले. कसं वाटते इथं आल्यावर? तिकडच्या आश्रमात आली होती. हा वृद्धाश्रम कसं वाटते तुम्हाला? बरं वाटतं. तोंडापाशी पकडा माईक. 1 वर्ष झाली. बरं वाटतं. 1 वर्ष झाले. हा तुमचं दैनंदिन काय इथे? दैनंदिनी काय तुमची? तिला डोळ्याला दिसत. डोळ्यानं दिसत नाही? नाही. डोळ्याचं ऑपरेशन झालं का? झालं होतं पहिले. अच्छा. आता तेव्हापासून काही नेलं नाही. हां, आणि ते काही आता दुसरं आपल्या लोक बरं काही नाही. संस्थेचे सचिव तुमचे चांगले आहेत, अध्यक्ष चांगले आहेत. चांगले. हे लोक तुमची व्यवस्था करतील. हा बरं, तुम्हाला आणखी काय म्हणजे अपत्य किती होते? मुलं किती होते? एकच पोरगा आहे पहिले. सध्या आहे का तो? आहे ना. कुठं राहते तो? तो सुरत पाशी ते उदना आहे ना. त्याचं लग्न झालं काय? बापा लेकर वयाचा झाला तो. येवायचा तुम्हाला वागवत नाही का तो? सुनीले पाहिजे नाही. सुनीले पाहिजे नाही. म्हणजे या वृद्धाश्रमात एकमेव समस्या आहे. या वृद्धाश्रमात एकमेव समस्या आहे की सुनींचा प्रॉब्लेम आहे. आणि सुनींचा प्रॉब्लेम असल्यामुळं हे सगळे वृद्ध या वृद्धाश्रमात आलेले आहे. सुनीनं काय त्रास दिला तुम्हाला? बापा काही असं नाचुकलं काही आपण कोणतं लेकरासंग बोललं. हां, लेकरासंग बोललं तर तिला खूप वाईट वाटायचं. अच्छा. हा आणखी काय काय त्रास दिला सुनीनं? बापा हरे 3-4-5 वेळा मारलं तिथं. सुनीनं? हो. आणखी? मग आता तसे कारण तर राहायचं. अच्छा. सांगायला परवडत नाही आपल्याला. म्हणजे मानसिक त्रास झाला तुम्हाला? हा त्या त्रासापायी तुम्ही इथं आले? पोराचा एवढूचाही त्रास नाही. बरं, तुम्ही ना हा रस्ता कोण दाखवला इथं येण्यासाठी? हे कोण असं समजलं होतं तर मग काढून पाहिजे बा विचार याले त्याले म्हणून मी आपली. हां म्हणून सध्या तो आता पोता लागला हां. म्हणून सध्या मग मी इकडे आली. अच्छा. हा. इथं जेवण वगैरे व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे. बरोबर आहे बा. हा. तर हे समाजामधला वृद्धाश्रम कमी झाला पाहिजे काकू. झाला पाहिजे. हा. पण आता हे आपल्या हाती थोडा आहे. तुमच्या हातानंच होईन आता हे. अच्छा. हा. आणि मला असं वाटते उस डोंगा परी रसो नाही डोंगा. हा. उस तिरपा आहे हा. परंतु रस तर त्याला गोळच निघते ना. हा. हा. मग हा रस गोळ निघण्यासाठी हा. त्या उसाला सरळ करण्याचं माध्यम हा. मी या ठिकाणी आपल्याला सांगू शकतो हा. की आमचं हे प्रसिद्धी माध्यम आहे. हा. तुमच्या माध्यमातून समाजाला तुम्ही संदेश दिला पाहिजे. हा. काय संदेश देऊ शकता? आपल्याला काय समजते आता तुम्ही सांगा न ते समजो ना मला.
वृद्धाश्रम कमी का झाला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? वाटते. मग काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? मग काही आता उपाय तुमच्यापाशी आहे, आमच्याजवळ काय आहे? आम्हाला काय समजदारी येणार आहे? हम्म. हा? हम्म. कसं आहे, खरं आहे का खोटं ठीक आहे काकू, तुमच्याशी बोलून फार हा. समाधान झालं. हा. मित्रांनो, या ठिकाणी श्री संत गजानन महाराज वृद्धाश्रम या ठिकाणी आलेला नायगाव, बोर्डी तालुका, अचलपूर जिल्हा अमरावती, आणि या संस्थांचे जे सगळे पदाधिकारी आहेत, हे सगळे संस्थांचे पदाधिकारी या लोकांची उत्तम काळजी घेतात. त्यांना सकाळी नाश्ता, जेवणाची व्यवस्था 11 वाजता असते. ह्याच वृद्ध स्वतः स्वयंपाक करतात आणि स्वयंपाकीन नाही का, सॉरी, पगारी स्वयंपाकीन आहे. त्यानंतर कर्मचारी आहेत देखरेखीसाठी 24 तास कर्मचारी आहेत. हे या ठिकाणी वृद्धाश्रमाची नवीन इमारत या ठिकाणी उद्याला येत आहे. संस्थेचे कर्मचारी खूप चांगले आहेत, जिद्दीनं काम करतात. आणि अचलपूरचे जे दानी आहेत काशीकर दादा, त्यांनी ही 3 एकर जागा, 1.25 एकर जागा या संस्थांना दिलेली आहे. आणि मी हे जे माझे व्हिडिओ पाहतील या सगळ्यांना नम्र विनंती करतो की यांना आर्थिक मदत झाली पाहिजे, या संस्थेला आर्थिक मदत झाली पाहिजे. आणि ही आर्थिक मदत होण्यासाठी आपण सगळ्यांनी सहानुभूती निर्माण करा आणि संस्थेला जास्तीत जास्त मदत करा. आणि वृद्धाश्रम निर्माण व्हायला नाही पाहिजे यासाठी सामाजिक संघटनांनी प्रबोधन करायला पाहिजे. एवढाच उद्देश ठेवून मी या इंटरव्ह्यू आलेलो आहो. अरविंद अपाले, हिंदुस्तान न्यूज दर्शन, परतवाडा, महाराष्ट्र. धन्यवाद.